हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी रेडी झालेली आहे कारण का आज आहे माझ्या भाचीचं लग्न. तर माझ्या आतेभावाची मुलगी आहे, तिचं लग्न आहे. तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच, आम्ही बांगड्यांच्या वगैरे साड्यांच्या खरेदीला गेलेलो आणि तिथून छान छान ह्या अशा बांगड्या घेतलेल्या. या रेनड्रॉप बँगल्स मी आता घातल्यात. नेल्स पण केलेत आज मी, मला बरेच दिवसांनी टाईम मिळाला आहे नेल्स करायला. तर आता आम्ही चाललो आहे लग्नाला. तर लग्न पण तुमच्यासोबत शेअर करीन, काय काय आम्ही कसं कसं एन्जॉय करतो आहे लग्नामध्ये ते सगळं तुमच्यासोबत शेअर करीन. असे आम्ही सगळे रेडी झालेलो. साक्षी पण रेडी झालेली आहे, छोटा राज रेडी आहे आणि शीतलची पण तयारी चालू आहे. म्हणजे आमची गडबड झाली ॲक्च्युली, थोडंसं घाईघाईतच निघतो आहे आणि म्हणून घाईतच ब्लॉग सुरू केला आहे. ही अशी पैठणी नेसलेली आहे मी छानशी, लक्ष्मी साखर या सगळ्यात घातलेला आहे. आणि या माझ्या रेनड्रॉप बँगल्स तशी रेडी झालेली आहे. बाय द वे आजचा माझा मेकअप मी स्वतःच केलेला आहे. बरं, आता आम्ही निघतो कारण का ऑलरेडी उशीर झालेला आहे आम्हाला. अंधेरीला लग्न आहे आणि 11:30चं आहे आणि आता वाजले 10, त्यामुळे आम्हाला पोचायला उशीर नको व्हायला, त्यामुळे आता पटापट निघतो आम्ही. तर नशीब ट्रॅफिक कमी होतं तसं सकाळी, त्यामुळे आम्ही टायमात पोचलो लग्नाला. गेल्या पहिले तर नाश्ता करून घेतला, खालीच नाश्त्याची अरेंजमेंट होती, नाश्ता वगैरे केला आणि मग वर फर्स्ट फ्लोअरवर लग्न होतं तर हॉलवर आलो आहे. तर ही पहा आता होती आहे नवऱ्या मुलाची एंट्री. आणि आता आम्ही मुलीकडचे तयार झालेले आहोत मुलीच्या एंट्रीसाठी, म्हणजेच नवऱ्या मुलीच्या एंट्रीसाठी. तर ही आहे नवरी मुलगी शिवानी. आणि आता मंगलाष्टक म्हटलं का डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाहीच ना. आणि विशेषतः मुलीकडच्या लोकांच्या डोळ्यात तर पाणी येणारच. मला तर अगदी माझ्या लग्नाचा दिवस आठवला. अशा लग्नात गेलं, लग्न कार्यक्रम का आपल्याला आपलं लग्नसुद्धा अगदी आठवतं ना. तर तेव्हा काय एवढं तामझामनीत लग्न नव्हतं झालं माझं अगदी 100 लोकांमध्ये वैदिक पद्धतीने साधंसं छोटंसंच लग्न झालेलं. पण लग्न
म्हणजे लग्नच ना शेवटी. हे सगळं सोहळा जरी वेगळ्या प्रकारे केला तरी थीम तीच असते की आईवडिलांना सोडायचं आहे आणि आपल्या नवऱ्याच्या घरी जायचं आहे, नवीन आयुष्य सुरुवात करायची आहे आयुष्याला, आणि आईवडिलाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय तर राहत नाही. तर माझ्या लग्नात पण माझ्या वडील सगळ्यात जास्त रडलेले, म्हणजे लग्नात नाही ॲक्च्युली लग्नाच्या आधीच त्यांनी एवढं रडून घेतलं की लग्नामध्ये कोणी रडलंच नाही. ही आमची छोटी ब्लॉगर स्पृहा. हॅलो. काल तिनेच डान्स केला होता छानपैकी, मस्त डान्स केला होता. हे कशावर केलेला स्पृहा? एक नंबर. एक नंबर. तुझी कंबर त्याच्यावर केलेलं ना आणि डान्स. ही पण ब्लॉगर आहे, तिचे पण ब्लॉग्स बघा. तुझ्या चॅनलचं नाव सांग. अरे बापरे एवढे हो ब्लॉग चालू आहे आमचा. हाय ही ज्योत्स्ना आणि ही सगळी चिल्ली पिल्ली कंपनी आमची. हाय करा. हाय तशा सगळ्या मस्त नऊवारी साड्या नेसले तर किती छान किती छान. मी बॅक कॅमेराने दाखवते. आणि ही माझी मावशी, माझ्या आईची सख्खी बहीण. आता मी सगळी पिल्ली कंपनी दाखवते, बच्चे कंपनी आमची नऊवारी. ओहो हाय क्यूटी, क्यूट बेबीज. हाय अशी मुलांची मस्त मजा चालू आहे. अरे बापरे एवढा क्लोजअप. ही हिरोईन आमची. ही आहे माझ्या मावस बहिणीची मुलगी. एरवी एवढी बडबड करत असते ना, व्लॉग वगैरे पण करत असते एकटीच. पण आता कॅमेऱ्यासमोर बोलायला सांगितलं तर बोलायला काही तयार नाही. तो लहान मुलांचं असंच असतं ना, त्यांच्या मूडवर असतं सगळं. चला आता आहे कन्यादानाचा सोहळा. कन्यादानाचा सोहळा सुरू आहे इथे. आणि माझे मावशी आणि काका ते कन्यादानासाठी बसले आहेत, कारण माझा भाऊ आता ह्या जगात नाही, त्यामुळे मग त्याच्याशिवाय हा सोहळा होतो आहे. तर त्याची खूप आठवण झाली आम्हाला, खूप जास्त आठवण आली ॲक्च्युली. पण असो काय करणार ना, वयाच्या गोष्टी त्या होतच असतात. हा आहे रुखवत मांडलेला आहे, असा छान रुखवत केलेला आहे बघा. तर तुम्हाला सुद्धा आयडियाज येतील ना कसा रुखवत काय ठेवायचं असतं रुखवताला. म्हणजे हल्ली सगळ्यांना माहितीच असतं, पण तरी थोड्याशा बघितल्यानंतर आयडियाज येतात ना. हा झोकाळ्यावरचा गणपती पहा किती सुंदर आहे ना, खूप जास्त आवडला मला. मस्तच आहे, पितळेचा आहे. हा गणपती बहुतेक माझ्या काकांनी घेतलेला आहे तिला, कारण का ते बोलत होते तसं. तर माझे काका म्हणजेच शिवानीचे म्हणजेच नवऱ्या मुलीचे मामा लागतात. तशी इंटरकनेक्टेड अशी नाती आहेत आमची. माझे काका आहेत ते तिचे मामा लागतात. ही आहे माझी बहिणी, त्या नवऱ्या मुलीची सुनीता. तर हिच्या मुलीचं लग्न आहे, माझ्या आत्ते भावाची बायको होती. हल्ली पूर्वीसारखं राहिलेलं नाही ना, म्हणजे लोक एकमेकांना अशी वरचेवर भेटत नाहीत. असे काही कार्यक्रम असले, समारंभ असले तरच आपली भेट होत असते. त्यामुळे मग अशा कार्यक्रमांमध्येच बहिणी वगैरे सगळे नातेवाईक सगळे भेटतात, नाहीतर मग एरवी तर अशी भेट होत नाही. हल्ली जरासं भेटीगाठी आम्हीच वाढवल्या आहेत. थोडंफार तरी भेटलं पाहिजे म्हटलं, आणि थोडासा वेळ एकमेकांसाठी काढला पाहिजे. तर तसा वेळ आम्ही काढतोय थोडाफार. आणि आता सप्तपदी म्हणजे 7 वचनं. ही 7 वचनं खरं पाळली ना आपण आपल्या आयुष्यात, तर खरंच संसार खूप सुखाचा होतो. मान सन्मान मी माझ्या पदरात घेऊन कुळाचाराचा संस्कार माझ्या पदरात समर्पित करते. दुसरं पाऊल कुळाचाराचा मान सन्मान करण्याचं. परब्रह्म योग सन्मानम परब्रह्म पातुर्य मंत्रस्य शीर्षो भवतु नमो स्वः. तिसरं पाऊल आद्यम भवतु नमो देवतष्टकी आवाहनम सजन दयत्रे परब्रह्मम प्रभुरामचंद्र वचनबद्ध श्री सीता माता संस्कारम. एक पत्नीवत सन्मान
प्रसन्नचित्ते परब्रह्मणं. माझ्या पतिदेवांच्या सुखातच माझं सुख. म्हणून हे देवदेवतांनो, सुखी संसार जीवन योग मला तुम्ही जे दान म्हणून अर्पण करत आहात त्याचा मी सन्मान करते. पतिदेवतांना सदैव सुखी ठेवून मी सन्मानाने पतिव्रता म्हणून आराध्य देवतांचा सन्मान करते. चतुर्थपदे हे योग सन्मानम पर्याप्तमस्तु भवः. सहिष्णुपतये नमस्कारम शरणो भवतु नमो स्वाहा. चौथ पाऊल पूजनार्थ रक्षकं प्राण प्राप्ते. हे यथास्ति नारायण. सगळ्यांचं जेवण चालू आहे आता. प्लेट्स इथे ठेवले आहेत तशात आणि जेवतो. तर जेवणात सुद्धा भरपूर प्रकार होते, भरपूर व्हरायटी होती. पण आम्हाला जे आवडेल ते मोजकंच असं जे जे आवडतं तेवढंच घेतलेलं आहे. तर छान मेनू होता जेवणाचा आणि जेवणही अगदी सुंदर अप्रतिम होतं. माझ्या भावाचंच कॅटरिंग आहे हे. पुढे जाऊन मी त्याची पण तुम्हाला इंट्रोडक्शन देईनच. म्हणजे माझ्या काकांच्या भावाचा, काका म्हणजे मावशीचे मिस्टर, त्यांच्या भावाचा मुलगा आहे हा. त्याचं कॅटरिंग आहे. आणि जेवणानंतर लगेचच रिसेप्शन. तर रिसेप्शन तर हवंच ना. तर जेवणानंतर लगेचच रिसेप्शन ठेवलं होतं. त्यामुळे अगदी संध्याकाळची वगैरे वाट पाहिली नाही. तर अगदी संध्याकाळी 5 पावणे 5पर्यंत हॉल आम्ही रिकामा केला होता. तसं मस्त शॉर्ट अँड स्वीटमध्ये असं लग्न झालं. खूप सुंदर झाला सोहळा. म्हणजे अगदी शिवानीच्या मनाचं पारणं फिटलं असेल. तिला जी हौस करायची होती ती सगळी तिने करून घेतली आणि मस्तच झालं लग्न. छान पार पडलं. नवरीचा भाऊ माझी आत्या आहे. पण आत्याचे ब्लॉग्स खूप चांगले असतात. एकदा चेकआउट लगेच तुम्ही तर मोस्टली सगळे लोक बघत असतात. बेस्ट ब्लॉग्स आहेत. प्लीज चेकआउट करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला येत ना हेच एवढं येत होतं. मी यूट्यूबला एवढंच बघितलं. तर असं सगळं आहे. सगळ्यांना भेटून बोलून वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय. आता मी चहा घेणार पहिले तर थोडा. हो ना. हां हे चहाचं गिराईक. हां आणि हां हे जितेश आपण माझा भाऊच आहे. याचं कॅटरिंग आहे. ह्याचं कॅटरिंगचं बिझनेस आहे आणि खूप छान जेवण, खूप सुंदर जेवण. धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला सुद्धा म्हणजे कोणाला कॅटरिंग वगैरे हवं असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला म्हणजे चांगल्या रेटमध्ये चांगलं जेवण वगैरे खायला मिळेल. मला 5:30 झाले. खूप उशीर झाला ना. पण छान झालं. मस्त फंक्शन झालं. आता आम्ही निघालोय घरी जायला. संध्याकाळ झाली. किती वाजले? 5:30 वाजलेत आणि आता आम्ही घरी जायला निघालोय. तर होता होईस्तोवर मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलं. आता शीतलकडे जाणार. आम्ही सगळे मिळून शीतलच्या घरी जाणार आहोत आणि मग आमच्या परत एकदा आमचा हशा पिकणार आहे घरी गेल्यानंतर.
हा असा एक नॉटी बॉय आहे आमच्यामध्ये. तर हे सगळं चालूच असतं आमचं, एकत्र भेटलो का चालूच असतं. तर त्याच नोटवर आजचा हा ब्लॉग मी संपवते, इथेच थांबवते. तर कसा वाटला माझा हा ब्लॉग ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. तर लग्न सोहळा खूप छान पार पडला, मस्त एकदम झाला. इकडे दोघांचा फोटो पण आहे बघा, शिवानी आणि ओमकार. तर लव्ह मॅरेज आहे त्यांचं. शिवानी आणि ओमकार यांच्या सुंदर सहजीवनाच्या नवीन पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन मी माझा हा व्लॉग इथेच संपवते. बाय.